आपल्या विविध मागण्यांसह शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं लाल वादळ सध्या मुंबईच्या वेशीवर आहे। खर्डीजवळ आंदोलक शेतकरी मुक्कामी आहेत। दरम्यान काल किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिष्टमंडळानं आंदोलकांची भेट घेतली। या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे। महाजनांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। वनजमिनी कायद्यात सुधारणा, 7/12 नावावर, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मागणी, नदी जोड प्रकल्प यासह विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं महाजनांनी सांगितलं। दरम्यान महाजन मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन आज आंदोलकांना भेटणार आहेत। त्यामुळे आता किसान मोर्चाचं लाल वादळ माघारी फिरणार का की मुंबईत धडकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या आदिवासी शेतकऱ्यांचा किसान मोर्चा हा ठाणे जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे आदिवासी बांधव असतील, शेतकरी असतील, ते या ठिकाणी विविध मागण्या घेऊन या ठिकाणी मुंबईकडे निघालेले होते। परंतु काल शिष्टमंडळाची बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडलेली आहे आणि एकंदरीत 90% मागण्या देखील या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत असं समजतंय। परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो की या कडकडत्या थंडीमध्ये अनेक शेतकरी असतील, आदिवासी बांधव असतील, त्या कशा पद्धतीनं या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि संपूर्ण रात्र जी आहे ती या ठिकाणी हजारो शेतकरी असतील यांनी आदिवासी बांधव असतील यांनी काढलेला आहे। प्रमुख मागणी आमची वन हक्काची आहे आणि वन हक्कामध्ये आमच्या ताब्यात असलेलं जे क्षेत्र आहे ते आम्हाला द्यावं। सरकारने ते आम्हाला 5 वेळेस मान्य केलेलं आहे। काय जल, जंगल आणि जमीन ही आमच्या हक्काची मागणी आहे। आदिवासीचा तो हक्क आहे। घटनेत तशी नोंद आहे की जल, जंगल आणि जमिनीपासून आदिवासीला अलिप्त केलं नाही पाहिजे। तरी पण सरकार आमच्याकडं त्या चांगल्या पद्धतीने लक्ष देत नाही। आमच्या ताब्यात कोणाच्या ताब्यात 2 एकर आहे, कोणाच्या ताब्यात 4 एकर आहे, 5 एकर आहे। काय अशा प्रकारची जमीन आम्हाला मिळावी पर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही। सरकारची लोक या ठिकाणी येऊन जोपर्यंत त्यांना शाश्वती देत नाही तोपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार नाही आणि आश्वासन मिळाल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी या आंदोलनाला स्थगिती देण्यात येईल असं देखील स्पष्ट होत आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, कसारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।